नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गोलमोले. आज महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी बिझनेसचा खूप मोठा ट्रेंड चालू आहे. पूर्ण मराठी मुलं फ्रँचायझी बिझनेसकडे वळत आहे. तर फ्रँचायझी बिझनेस घेताना कोणत्या गोष्टी तुम्ही त्या फ्रँचायझी बिझनेसमध्ये बघितल्या पाहिजे, ह्याच्या संदर्भात आपण हा आज व्हिडिओ बनवत आहोत. तर पहिली गोष्ट आहे की युनिकनेस. तुम्ही जो फ्रँचायझी बिझनेस घेणार आहात, त्याचे जे प्रॉडक्ट आहेत, ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळे पाहिजे, युनिक पाहिजे. त्यांची टेस्ट ही सर्वोत्तम पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे ऑटोमेशन. जो कोणताही फ्रँचायझी बिझनेस तुम्ही घेत असाल, त्या फ्रँचायझरनी त्या फ्रँचायझी बिझनेस डेव्हलप करण्यासाठी त्या प्रॉडक्टची जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल, त्याच्यामध्ये ऑटोमेशन केलं आहे का नाही हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कारण ऑटोमेशन केल्यानंतर मॅनपॉवर ही कमी लागते. त्याच्यामुळे चार्जेस असतील, पगार असतील, हे तुमचे वाचणार आहेत. तर तिसरा पॉइंट आहे कॉस्ट. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताल ती 1 वर्षामध्ये तुमचं रिटर्न झाली पाहिजे. म्हणजेच फ्रँचायझी बिझनेसचा जो ROI पिरियड आहे तो 1 वर्षापेक्षा कमी असला तर तुम्ही नक्कीच तो फ्रँचायझी बिझनेस घ्यावा. त्यानंतर मार्केटिंग. त्यामध्ये मार्केटिंगमध्ये तुम्ही बघितलं पाहिजे की ते बिझनेस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरती मार्केटिंग करत आहे का नाही. कारण जर फ्रँचायझी बिझनेस मार्केटिंग करत नसेल तर तो बिझनेस तुमचा लोकांच्या मनात, लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाही. आणि लोक तुमच्या शॉपपर्यंत नाव वाचून किंवा तुमच्या बिझनेसवरती येणार नाहीत. त्यामुळे उत्तम प्रकारची मार्केटिंग करणारे फ्रँचायझी बिझनेस तुम्ही निवडले पाहिजे. मार्केटिंगमध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की सध्या अशा गोष्टी केल्या जातात की जे 200 फ्रँचायझी बुक, 300 फ्रँचायझी बुक, ते जे म्हणतात आहेत की फ्रँचायझी बुक झाल्यात, तर तुम्ही त्या फ्रँचायझी कुठं बुक झाल्या, त्यांच्या मागील 6 महिन्यामध्ये किती फ्रँचायझी झाल्यात, त्या फ्रँचायझी चालतायत का नाही, त्यांचा सेल किती आहे, त्या चालू आहेत का बंद पडल्यात, हे सर्व तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ह्या गोष्टींचा तिथं जाऊन बघितलं पाहिजे. फक्त सोशल मीडियावरील मार्केटिंग बघून ही फ्रँचायझी निवडली नाही पाहिजे. चौथा पॉईंट आहे विजन. तुम्ही जे फ्रँचायझी बिझनेस घेणार आहात त्याचं विजन तुम्ही बघितलं पाहिजे. त्यांना लिमिटेड गोष्टी करायच्या आहेत की समाजासाठी काही उपयोगी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचे, जेणेकरून समाजाची जी लाईफ आहे त्याच्यामध्ये चांगला बदल घडला पाहिजे. अशा दृष्टिकोनाने जे फ्रँचायझी बिझनेस काम करतात ती फ्रँचायझी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. उदाहरणार्थ नाद ब्रह्म इडली. नाद ब्रह्म इडलीचे जे प्रोडक्ट आहेत ते हेल्दी प्रोडक्ट आहेत. माणूस कुठेही गेला, कुठल्याही लोकेशनला असला तरी भूक लागली असेल तर तो इडली प्रोडक्ट खाऊ शकतो. असे भरपूर ब्रँड मार्केटमध्ये आहेत की जे हेल्दी प्रोडक्ट देत आहेत. तर तुम्ही नक्कीच त्या प्रोडक्टची निवड करू शकता. त्यानंतर अपडेशन. काळानुसार फ्रँचायझी प्रोडक्टमध्ये जे फ्रँचायझी बिझनेस अपडेट करत आहेत की त्यामध्ये नवीन इनोव्हेशन करून नवीन प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आणत आहेत, जेणेकरून लोकांना नवीन पदार्थ टेस्ट करण्याची संधी मिळेल. अशा फ्रँचायझी बिझनेसची निवड तुम्ही करावी. त्यानंतर आहे मार्केट साईज. जो कुठलाही फ्रँचायझी प्रोडक्ट तुम्ही घेत आहात त्या फ्रँचायझी प्रोडक्टची मार्केट साईज किती आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. ते प्रोडक्ट खाणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, जेणेकरून तुमचा बिझनेस जास्त होईल. जर लोकांची संख्या कमी असेल तर तुम्ही तो फ्रँचायझी बिझनेस न घेतलेलाच बरा आहे. धन्यवाद. अशाच मार्केटिंग रिलेटेड आणि बिझनेस रिलेटेड व्हिडिओसाठी मार्केटिंग दक्ष अकाउंटला फॉलो करा.